देखील आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। जवळपास 91,65,156 एवढ्या शेतकऱ्यांच्या 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1892 कोटी आणि 61 लाख 1892 कोटी आणि 61 लाख रुपये हे आपण आज जमा केलेले आहेत। आणि शेतकरी मित्रांसाठी मोठी खुशखबर, पीएम किसान योजनेचा हप्ता काल शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झाला व आज त्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सुद्धा पडले। म्हणजे असे त्यांच्या बँक खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये जमा होत आहेत। आता बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला अजून पैसे भेटले नाही, त्याचं मागचं कारण काय आहे व कधी पैसे भेटतील याबद्दलची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। त्यामुळे तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्या जर तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा। आता शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकता कालच नमो शेतकरी योजनेचे पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा झाले व आजपासून त्यांच्या बँक खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये जमा होत आहे। असे मिळून त्यांच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये जमा पण झालेले आहे। बरेचसे ठिकाणी शेतकऱ्यांना पैसे भेटले पण आहे, दोन्ही पण। आता काही शेतकरी असे आहेत की त्यांना अजून पैसे भेटले नाही। आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, येत्या काही दिवसामध्ये 1-2 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळून जाणार आहेत। आता यामध्ये कोणते शेतकरी अपात्र झाले नाहीत, सर्व शेतकरी जेवढ्याला मागच्या वेळेस हप्ता भेटला होता ते शेतकऱ्यांना सुद्धा यावेळेस हप्ता भेटणार आहे 100%। आता त्यामध्ये फक्त काय होईल, थोडा उशीर होणार आहे, म्हणजे 1-2 दिवस लेट पैसे पडतील, परंतु सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत। आता तुम्ही जर टेन्शन घेऊच नका, तुम्हाला पैसे भेटतील व ज्या शेतकऱ्यांना पैसे भेटले आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व ज्यांना भेटलं नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।